देऊळगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवैध गौण खनिज अवैध रेती चोरीच्या घटना घडत असतात। त्या अनुषंगाने आम्ही फिरते पथक बैठे पथक सगळे स्थापन केलेले आहेत। त्यानुसार मी काल पथकासोबत सकाळी 6:30च्या दरम्यान गस्तीवर गेले। तर आम्हाला सकाळी 7च्या आसपास एक टिप्पर आढळून आलं तिथं। तर त्याला आम्ही अडवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठलेही आम्हाला दाद न देता ते सरळ आमच्या अंगावर त्यांनी घालायचा प्रयत्न केला। तसेच त्याचा जे टिप्परचा मालक होता ब्रेझा गाडीमध्ये, त्यांनी सुद्धा आम्हाला दहशतीने आमच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आणि टिप्पर सुद्धा पळून नेलं। त्यामुळे मी काल आम्हाला आमच्या जीविताला धोका केला अशा स्वरूपाची घटना म्हणजे घडली आणि त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि तसेच सरकारी कामात अडथळा आणला असाही गुन्हा दाखल केलाय। माझी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता जसं सांगितलं की वारंवारच्या घटना आमच्यावर घडत असतात। जसं साधा एक फोन जरी आला तर आम्हाला त्याला रिस्पॉन्ड करून ही कारवाई करावी लागते। तर माझी सर्व संघटनेच्या बाबतीत माझी भूमिका मी अशी मांडेन की एकटं महसूल विभाग म्हणा किंवा आम्ही एकटं इथं तत्परतेने त्या ठिकाणी कारवाईसाठी हजर राहू शकत नाही। तिथे पोलीस विभाग म्हणा, RTO म्हणा, या सर्वांची तितकीच जबाबदारी आहे। कुठल्याही वाहनावरती नंबर नसतो। रेतीचे जे मालक आहेत 4 व्हीलरवर त्यांच्याही गाड्यांना बऱ्याच वेगळे असे व्हिम्सिकल वेगळेच नंबर असतात किंवा नंबर नसतातच। आणि आमच्याकडे खडकपूर्णा नावाचं जे मोठं धरण आहे तिथे जलसंपदा विभाग अजिबात जबाबदारी घ्यायला तयार नाहीये। त्या धरणात जर मासेमारीच्या बोटी उतरू शकत नाही अवैधरित्या, तर मग एवढे अवाढव्य जहाज आणि बोटी कशा उतरतात? त्यामुळे ती जी आहे धरण जे आहे ते त्यांच्या अखत्यारीत आहे आणि त्यांनी ते पाहावं। इथून पुढे आम्ही अशा घटना खपून घेणार नाही आणि कुठलेही आम्हाला कोणी असं घाबरण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही एकत्र आहोत सर्वजण आणि अशा स्वरूपाच्या कारवायांना आम्ही घाबरणार नाही, अशा स्वरूपाची कारवाई करत राहू। सर, काल तहसीलदार मॅडमवर जो हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता, काय नेमकी आता आपण निवेदन दिले, काय सांगा? प्रथमतः मी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना तसेच अवैध गौण खनिज समन्वय समिती चे आमचे जिल्हाध्यक्ष तलाठी संघटनेचे विजयेंद्र धोंडगे साहेब, तसेच कालची जी घटना झाली त्या घटनेच्या अनुषंगाने आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलंय की सदर घटनेमध्ये जे काही मुख्य आरोपी व सहकारी आहे यांना तात्काळ अटक करून तेथील तो मुद्देमाल जप्त करावा व यापुढे पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत आम्ही विनंती केली आहे। आजच्या या सभेमध्ये निवेदनानंतर जी सभा झाली त्या सभेमध्ये आमच्या अवैध गौण खनिज समन्वय समिती या विचारात आहे की यापुढे अशा ह्या जीवघेणे हल्ले वारंवार दिवसेंदिवस वाढत आहे आणि याच्यासाठी कायमस्वरूपी जी काही उपाययोजना आहे तर आम्ही या समन्वय समितीच्या माध्यमातून त्यावर विचार करत आहे। त्याबाबत पुढील 8 दिवसामध्ये समन्वय समिती निर्णय घेईल। आज काय काम बंद आंदोलन वगैरे होतं का की काय निषेध? नाही, आज निषेध आहे आणि निवेदन आहे। जर आरोपीला 24 तासाच्या आत अटक झाली नाही तर सोमवारपासून बेमुदत काम बंदचा इशारा आम्ही देत आहोत।